ठिकाणी मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, 22 तारखेला माझा वाढदिवस होता आणि माझ्या वाढदिवसानिमित्त मी हा एक उपक्रम राबवलाय केवळ तुमच्यासाठी. कारण आज आपण बघतो की संस्थेच्या शाळांमध्ये मोठे मोठे श्रीमंताचे लोक जातात बघा आणि गरीबाचे लोक सर जिल्हा परिषद मध्ये शिकतात. म्हणून मी या गरीब विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद शाळा निवडलेल्या आहेत की बऱ्याचशा गावामध्ये मी हा गिफ्ट म्हणून या ठिकाणी देत आहे. वाढदिवसाच्या निमित्त लोक गिफ्ट स्वीकारतात, परंतु मी असं ठरवलं की आपण आपल्याकडून गिफ्ट दिलं पाहिजे. मग आपल्याकडून गिफ्ट द्यायचं कोणाला? जे गरजू आहेत त्यांना, ज्याला गरज आहे त्यांना, ज्याला कुठेतरी रोज उपयोगात येईल त्यांना. आपण बघतो की जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण बघतो सगळे आपण शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे, शेतमजूरदारांचे विद्यार्थी आपण या ठिकाणी शिकत आहोत. मला तर असं वाटतं की ते एकाच्याही वडिलाला नोकरी नसेल. आहे का तुमच्या कोणाच्या वडिलांना? कोणाच्याच वडिलाला नोकरी नाही. आपण सगळे शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांची मुलं आहोत. आपण अगदी आपले आई वडील आपल्याला अगदी कष्ट करून शिकवतात आणि त्या कष्टाचा फायदा आपण त्यांना करून द्यायला पाहिजे. अगदी घाम काढून आपल्याला शाळेत पाठवतात आणि शिक्षण देतात आणि ते शिक्षण घेऊन आपल्याला मोठं व्हायचं, आपल्या गावाचं नाव मोठं करायचं, आपल्या तालुक्याचं नाव मोठं करायचं, आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करायचं, सगळ्यांचं नाव मोठं करायचं. आज बघतो आपण विद्यार्थी मित्र, बरेचसे मोठे मोठे लोक होऊन गेले, त्यांनी नाव कमवलेलं आहे. खेळामध्ये बघितलं तर बरेचसे खेळाडू त्यांचे नाव कमवलेले आहेत, सचिन तेंडुलकर सारखे. त्यानंतर अभिनेतामध्ये, पिक्चर मध्ये जर बघितलं, हिरो हिरोईन्स त्यांचे नाव कमवतात. राजकारणामध्ये राजनेते नाव कमवतात. उद्योगामध्ये उद्योजक नाव कमवतात. आपले तर अंबानी, अडाणी तर खूप श्रीमंत करून ठेवलेत आपल्या मोदीजींनी. आज आपण बघतो की आपल्या कष्टकऱ्यांचा पैसा लुटू लुटू मोदीजींनी ते अदानी, अंबानी यांच्यासारखे मोठे मोठे उद्योजक मोठे करून ठेवलेले आहेत. विद्यार्थी मित्र, तसेच तुम्हीही मोठे व्हायला पाहिजे, उद्योजक व्हायला पाहिजे, कोणी नोकरीला लागायला पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्र, नोकरी करून आपण नोकर होण्यापेक्षा व्यवसाय करून मालक हो. कारण आपण जर व्यवसायामध्ये गेलो तर आपण 4 लोकांना नोकरी देण्याची इच्छा ठेवू शकतो, 4 लोकांना नोकरी देऊ शकतो. आणि आपण नोकरी करायला जर गेलो तर आपण मालकाचे नोकर असणार, तिथं आपला कोणीतरी मालक असणार, गाढवासारखं आपल्याकडून दिवसभर काम करून गेलं, आपण काम करतो, पुन्हा त्या कामाचं कौतुक नसतं. तिला एक मन आहे, साहेबाच्या पुढे गाढवाच्या पाठीमागे कधी जाऊ नये. कारण साहेबाच्या पुढे गेलं तर साहेब कधी काम सांगता येत नाही, आणि गाढवाच्या पाठीमागे गेलं तर गाढव कधी लात मारीन ते सांगता येत नाही. म्हणून साहेबाच्या पुढं आणि गाढवाच्या मागे मागे कधीच राहायचं. विद्यार्थी मित्र, आपल्याला मोठं व्हायसाठी काय करावं लागेल? आपल्याला शिक्षण घ्यावं लागेल. शिक्षणातून आपण मोठं होणार. असं आपण मोठं होणार का? त्यासाठी आपल्याला रोज शाळेत यावं लागेल आणि रोज तुम्ही शाळेत यावं, तुम्ही शिकून खूप मोठं व्हावं, आपलं नाव कमवावं. याच्यासाठी आपण बघतो की पावसाळ्यामध्ये 4 महिने पाऊस पडत असतो, उन्हाळ्यामध्ये 3-4 महिने आपल्याला ऊन लागत असतो. मग त्या पावसाळ्यामध्येही तुम्ही शाळेत यावं, उन्हाळ्यामध्येही तुम्ही शाळेत यावं. यासाठी मी एक छोटासा गिफ्ट म्हणून छत्री हा गिफ्ट मी तुम्हाला देणार आहे सगळ्यांना. त्यासाठी टाळ्या वाजवायला. पाऊस जरी पडला तरी तुम्ही घरी नाही थांबले पाहिजे. शिक्षणाची ओढ असली पाहिजे तुमच्या अंगामध्ये की आपल्याला शाळेत जायचे, शिकायचे, मोठं व्हायचे. तुम्हाला नवीन नवीन कल्पना सुचल्या पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का मित्र, मोठं कोण होतं माहिती आहे? मोठं पैशावाला माणूस कधीच मोठं होत नाही. मोठं होतो ज्ञानाने, जो मोठा असतो ना तो मोठा होत असतो. आणि जे पैशावाले लोक आहेत ना ते पैशावर कधी जुगार लावत नाही, हे कल्पनेवर जुगार लावतात. कशावर जुगार लावतात? कल्पनेवर. ते कल्पना करतात, त्याच्यावरती पैसा लावतात आणि त्या कल्पनेतून पैसा मिळवतात, तेव्हा ते मोठे होतात. आपण म्हणतो माझ्याकडे माझी परिस्थिती अशी आहे, माझी परिस्थिती तशी आहे, मी मोठा होऊ शकत नाही, माझे घरचे खूप गरीब आहेत. तसं नाही, आपणही मोठे होऊ शकतो, आपणही खूप नाव कमवू शकतो. पण त्याच्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागेल. मोठे मोठे दिग्गज आहेत, त्यांचे नाव मी या ठिकाणी जर घेतले तर संत, महासंत, राजनेते खूप सारे आहेत की त्यांनी आपलं नाव कमवलेलं, आपल्यालाही नाव कमवायचं. विद्यार्थी मित्र, वेळ खूप झालेला आहे, बोलायला बरंच काय आहे, परंतु तुमची मानसिकता पाहिजे ऐकण्याची आणि इथं संख्या पण नाही तेवढी बोलण्याची. म्हणून माझं भाषण 2 मिनिटात संपवतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीत खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही खूप मोठे व्हा, खूप नाव कमवा. आणि या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत खराबे सर, सहशिक्षिका खराबे मॅडम, यांच्या दोघांचेही मी या ठिकाणी
आभार मानतो, जेणेकरून की आभार मी यासाठी मानतो की तुमच्यासारखे चिमुकल्यांना मला काहीतरी देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी संधी दिली, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद यासाठी देतो की मी माझ्यासोबत आलेले सन्माननीय ज्येष्ठ नागरिक यांचा जो सत्कार केला त्यासाठी त्यांचा मी धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो.